नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घरात पाल दिसणे शुभ असते की अशुभ? भरपूर लोकांच्या घरामध्ये कधी ना कधी पाल दिसतच असते. पाल कुठून ना कुठून येतच असते. मग असंख्य प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात की ही पाल आपल्या घरात येते, हे शुभ आहे की अशुभ? आपल्या घराच्या भिंतींवर पाल चालते, हे शुभ असते की अशुभ? तर मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण मिळणार आहेत की पाल आपल्या घरात असणं हे शुभ असतं की अशुभ. तर मित्रांनो, तसं तर घरामध्ये पाल दिसणं हे शुभ मानलं जातं, कारण वास्तुशास्त्रानुसार घरात पाल दिसणे हे शुभ संकेत असतं. कारण पाल दिसणे धनलाभ आणि कुटुंबातील वाढीचे संकेत दर्शवत असते. मित्रांनो, जर तुम्हाला दिवाळीच्या दिवशी घरामध्ये पाल दिसत असेल तर ते शुभ मानले जाते. नवीन घरात तुम्ही शिफ्ट झाले आणि तेव्हा तुम्हाला पाल त्या नवीन घरात दिसत असेल तर असं समजायचे की पूर्वजांच्या आगमनाचे आणि हे शुभ संकेत मानले जाते. घरात, मंदिरात किंवा मंदिराच्या तुमच्या देवघराच्या आजूबाजूला पाल असेल तर ते सुद्धा शुभ मानले जाते. घरात पूजाघर किंवा ड्रॉइंग रूममध्ये पाल दिसत असेल तर ते सुद्धा शुभ मानले जाते. परंतु काही गोष्टी अशुभ मानल्या जातात, जसं की घरात जर मेलेली पाल किंवा मातीमध्ये दाबली गेलेली पाल दिसत असेल तर ती अशुभ मानली जाते. घरात 2 किंवा त्याहून अधिक पाल भांडण करताना दिसत असतील तर ते सुद्धा अशुभ मानले जाते. जखमी असलेली पाल, शेपटी तुटलेली पाल अशुभ मानली जाते. मित्रांनो, काळ्या रंगाची पाल सुद्धा अशुभ मानल्या जाते. शुभ्र सफेद रंगाची पाल ही शुभ मानली जाते. पालीला लक्ष्मी मातेचे प्रतीक सुद्धा मानले जाते. असं मानलं जातं की घराच्या भिंतींवर पाल आली, पाल दिसली तर असं समजायचं की आपल्या घरात लक्ष्मी आली. पण बरेचसे लोक पालीला घरातून बाहेर काढतात, कारण ती स्वच्छता अस्वच्छता या माध्यमातून दर्शवत असते. परंतु वास्तुशास्त्रानुसार पालीला लक्ष्मी स्वरूप मानले जाते आणि शुभ फळ दर्शवणारी पाल मानली जाते. म्हणून घरात पाल आली तर आपण शुभ अशुभ असं मानायचं नाही, ती लक्ष्मी प्रतीक मानायचं आणि शुभ संकेतच असतात पाल आपल्या घरात दिसणं. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.